कोकणातील पारंपरिक पदार्थ नारळाच्या दुधातील शिरवाळे पाहतोय आपण। त्याच्यासाठी इथं तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाट्या पीठ आहे। नंतर गूळ घेतलेला आहे रसामध्ये घालण्यासाठी, चिमूटभर मीठ लागणार आहे। नंतर ओलं नारळ घेतलेला आहे, याचा किस करून घ्यायचा आहे आणि जायफळ वेलची घेतलेली आहे। तर एका ताटामध्ये मी तांदूळाचं पीठ ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कडक उकळीचं पाणी घालायचं आहे आणि चिमूटभर अगदी मीठ घालतोय आपण याच्यामध्ये। आता इथे पाणी उकळीचं करून घेतलेलं आहे आणि घट्ट गोळा भिजेल अशा एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आता इथे अशा पद्धतीने घट्ट गोळा भिजवून घेतलेला आहे आणि आता याचे छोटे छोटे 2 गोळे मी करणार आहे आणि हे उकळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे पीठ। याचे अशा पद्धतीने मी गोळे करून घेते आणि 1 ते 1.5 वाटी मला गरम पाणी लागलेलं आहे हे भिजवण्यासाठी। अशा पद्धतीचे गोळे करून घेते। पद्धतीने इथे गोळे करून घेतलेले आहे आणि आता उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे। इथे उकळीचं पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तांदूळाच्या पिठाचे गोळे। आणि अधूनमधून चेक करायचे आहे शिजले की नाही ते। अशा पद्धतीने इथे नारळ बारीक करून घेतलेला आहे मी आणि त्याचा किस करून घेतलेला होता दूध काढण्यासाठी। आता परत याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेते आणि गाळणीतून आपल्याला याचं दूध काढून घ्यायचं आहे नारळाचं। आता नारळाचं दूध छान काढून घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड घालून घेतलेली आहे। नंतर गूळ घालायचा आहे, गूळ किसून घेतलेला आहे। गूळ पाण्यात विरघळवूनही आपण घालू शकतो किंवा असाच घालून छान विरघळवून घ्यायचा। हे आता तांदूळाच्या पिठाचे शिरवाळे आपले छान शिजून झालेले आहे। 7 ते 8 मिनिटं मी इथे शिजू दिलेले होते आणि आता काढून घेते। याचे 2 भाग मी करून पाहत आहे, आतमधून कच्चे आहे की काय पाहून घ्यायचे आणि थोडं गार झालं की आपण साच्यामध्ये घालून याचे शिरवाळे करून घेणार आहोत। आता मी साधा साचा घेतलेला आहे आणि अशी बारीक छिद्राची प्लेट याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता हे गोळे घालायचे आहेत आपल्याला गरम असतानाच आणि शिरवाळे पाडून घ्यायचे आहे। इथे आता पानांवरती मी छान असे शिरवाळे टाकून घेत आहे। अशा पद्धतीने छान तांदूळाच्या पिठापासून कोकणातील पारंपरिक पदार्थ हा आणि नारळाच्या दुधासोबत खाण्याची याची मजा खूप असते। खूप छान चवदार आणि पटकन होणारा आणि पौष्टिक असा हा पदार्थ आहे। आणि मोठा जर साचा आपल्याकडे नसेल तर अशा छोट्या साच्यातूनही आपण हे शिरवाळे करू शकतो। अशाच पद्धतीने सगळ्या पिठाचे शिरवाळे मी करून घेते आणि एवढ्या पिठामध्ये भरपूर शिरवाळे होतात।
आणि गरम गरम पीठ असतानाच आपल्याला साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, म्हणजे पटापट पडतात. आणि भिजवताना थोडं घट्टच पीठ भिजवायचं, म्हणजे चिकट आपले असे शिरवाळे होत नाही, छान सुटसुटीत होतात. आता इथे सगळे शिरवाळे माझे छान करून झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहेत, अगदी सुटसुटीत झालेले आहेत. आणि नारळाच्या दुधासोबत आपल्याला हे खायचे आहेत. हे आपलं छान जायफळ आणि वेलची घातलेलं नारळाचा रसही म्हणतात याला आणि दूधही म्हणतात, तयार झालेला आहे. आणि गुळामुळे याला छान चव येते. आता अगदी शेवटी मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहे, त्याच्यामुळे पानसट अशी चव लागणार नाही, छान चव लागते. इथे चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी. आणि शिरवाळे खाताना दुधामध्ये घालून खायचे, म्हणजे छान चव लागते नारळाच्या दुधासोबत खाताना. याच्यामध्ये मी आता प्लेटमध्ये काढून घेतो नारळाचं दूध. याच्यामध्ये आता आपल्याला शिरवाळे घालायचे आहेत. आणि छान मऊ लुसलुशीत असा हा पदार्थ आहे, कोणालाही आवडेल असा आहे. आणि पटकन होणारा आहे, कमी साहित्यामध्ये होणारा आहे. तर नक्की करून पहा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप धन्यवाद.